I am Kadam SV from Latte Education Society, Srimati A.N. Neja High School and Junior College, Datwad. Today we are going to learn 7th standard part 3.3 News Analysis. News Analysis. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. Many people believe that बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की पेपरमध्ये जे छापलेलं आहे ते सगळं कसं असतं, खरं असतं किंवा विश्वसनीय असतं. बट वी ऑल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन और न्यूज आयटम्स दॅट डू नॉट मॅच. पण अशा बऱ्याच गोष्टी असतात जी माहिती असते की जी त्याच्याशी काय होत नाही, मॅच होत नाही. और डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स, आवर ओन एक्सपिरियन्सेस, आयडियाज एक्सेट्रा. आपल्या बऱ्याच काही कल्पना असतात, आपले जे अनुभव असतात की ज्याच्याशी काय होत नसतात, त्या बातम्यांशी कुठली गोष्ट मॅच होत नसते. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट व्हॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म आवर ओपिनियन. इट इज नेसेसरी टू थिंक वेल. खरं तर म्हणजे ही गोष्ट चांगल्या प्रकारे आपण काय केली पाहिजे, विचारात घेतली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. व्हॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म आवर ओपिनियन. जे आपलं मत मांडण्यापूर्वी जे आपण ऐकलेलं आहे, जे वाचलेलं आहे, खरोखरच ते खरोखर आहे का हे आजमावून घ्यायला पाहिजे. ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ ॲन ओपन माइंड. खरं तर म्हणजे अर्थातच ते आपण काय केलं पाहिजे, मनमोकळेपणानं ते आपलं मनामधलं मांडलं पाहिजे. There are some news analysis here. A. Closed shoes not allowed in examination halls. Means परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई. बेंगलुरू शिवम Institute of Innovative Technology Bengaluru has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. बेंगलुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेला परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी एक वर्तन नियमावली प्रसारित केलेली आहे. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शूज, बूट्स, इवन सॉक्स. उमेदवारांना परीक्षागृहाच्या आतमध्ये शूज, बंद बूट व मोजे घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or blank papers and even pens. उमेदवारांना परीक्षागृहाच्या आतमध्ये शूज, बंद बूट व मोजे घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. या व्यतिरिक्त मोबाईल फोन, भ्रमणध्वनी, मायक्रोफोन्स, इयरप्लग्स, कॅल्क्युलेटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक तांत्रिक उपकरणे किंवा पाउचेस, छापील किंवा कोरे कागद आणि पेनसुद्धा आत नेता येणार नाही. द पेन्स विल बी प्रोव्हायडेड इन द हॉल बाय द इन्व्हिगिलेटर्स. जे परीक्षागृहामध्ये गेल्यानंतर पर्यवेक्षकांच्याकडून त्यांना पेन देखील पुरवण्यात येत. इन द फर्स्ट न्यूज देर आर सम क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड candidates and invigilators? Issued means made something known formally. Made something known formally means प्रसारित करणे. Next, candidates. Candidates here the students taking an examination means परीक्षार्थी किंवा उमेदवार. Third, invigilators. Invigilators means the person who are appointed to supervise the स्टुडंट हू आर द टेकिंग ॲन एक्झामिनेशन. म्हणजे पर्यवेक्षक. इन्व्हिगिलेटर्स मीन्स पर्यवेक्षक. क्वेश्चन नंबर 2, हू इज कंडक्टिंग द टेस्ट. ही परीक्षा कोणी आयोजित केलेली आहे? शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. देन थर्ड क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. फर्स्ट, ए, why is closed footwear means shoes or socks not allowed in the examination hall. परीक्षेच्या कक्षेत बंद पादत्राणे वापरण्यास का परवानगी नाही? पॉईंट्स फॉर प्रिव्हेंटिंग कॉपी हायडिंग नोट्स.
and other material for using in the answer sheet. B. Why has the institute not allowed electronic gadgets in the hall? Some candidates take disadvantage of keeping electronic gadgets, communicate outsiders, feed answers in the gadget for copying. See, what other measures can be taken to prevent copy? जे कॉपीला प्रतिबंध करण्याकरता इतर कोणते उपाय करू शकतील, कोणते करता येतील? पॉईंट्स. फर्स्ट, स्ट्रिक्ट सुपरविजन, CCTV कॅमेराज इन ईच क्लास और हॉल, सर्चिंग अदर्स, कंपास बॉक्सेस एक्सेट्रा. क्वेश्चन नंबर 4, वाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स? ही बातमी वर्तमानपत्रात का प्रसिद्ध केली आहे? आन्सर, द न्यूज इज पब्लिश्ड इन द न्यूजपेपर as a warning to all concerned, also to spread awareness among parents, students and the school managements and to prevent copying cases. Next, B. Ritika takes a break from acting. रितिकानं अभिनयातून आपली निवृत्ती घेतलेली आहे. ही बातमी आहे. मुंबई, सप्टेंबर 9. फेमस ॲक्ट्रेस रितिका, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी तारका असे जिच्याबद्दल बोलले जाते ती प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रितिका आणि आपल्या चाहत्यांचा हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे ती काय करणार आहे? त्या बॉलिवूडमधून ती काय करणार आहे? बाहेर पडणार आहे. इन ॲन इनफॉर्मल चॅट विथ जर्नलिस्ट. इन ॲन इनफॉर्मल चॅट म्हणजे अनौपचारिक पद्धतीनं ती पत्रकारांशी काय करत होती? ती बोलत होती. इन ॲन इन्फॉर्मल चॅट विथ जर्नलिस्ट शी रिव्हील्ड दॅट शी विल नॉट साईन एनी मोर फिल्म्स. ती असं बोलत होती, ती प्रकट करत होती. कोणती गोष्ट करत होती? की कोणत्याही फिल्मवरती मी आत्ता काय करणार नाही, सही करणार नाही किंवा करार करणार आहे. आफ्टर कम्प्लेटिंग द बिग बजेट मूवी अँड नेक्स्ट मंथ, म्हणजे पुढच्या महिन्यात होणारा जो अँड हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणतेही नवीन चित्रपट स्वीकारणार आहे असे ती पत्रकारांशी काय करत होती? अनौपचारिकपणानं बोलत होती. शी रेफ्यूज टू गिव्ह एनी रिझन्स फॉर हर डिसिजन. या पाठिंबाचं कारण कोणतं आहे? हा निर्णय घेण्यामागे कोणते कारण आहे? का नकार देते? ती काही त्यांच्यापुढे काय करत नाही, ती सांगत नाही. हाऊएव्हर, सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील दॅट नाव शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. तिच्याकडून म्हणजे असं फक्त ऐकण्यात येतं की तिला आता राजकारणामध्ये काय करायचं आहे? सक्रिय होण्याची तिची इच्छा आहे. देर आर सम क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड. फर्स्ट, मोस्ट हायली पेड मीन्स द ॲक्टर ऑर ॲक्ट्रेस हू गेट्स द हायेस्ट अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन एव्हरी फिल्म. म्हणजे भरपूर पैसा किंवा मोबदला घेणे. नेक्स्ट वर्ड आहे रिव्हील्ड. REVEALED. रिव्हील्ड मीन्स मेड समथिंग नोन टू समबडी. प्रकट करणे, प्रकट केलेले आहे. थर्ड, साइन फिल्म्स. टू साइन अ लीगल ॲग्रीमेंट विथ द प्रोड्युसर फॉर ॲक्टिंग इन द फिल्म्स. म्हणजे करार करणे किंवा रीतसर सही करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वर्ड्स आर यूज्ड फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम्स. म्हणजे या ठिकाणी कोणते शब्द वापरण्यात आलेले आहे? फिल्म इंडस्ट्री. फिल्म इंडस्ट्रीसाठी बॉलिवूड. and B, something on which a lot of money is spent means big budget movie. Third, guess why Ant is a big budget movie. Ant हा चित्रपट मोठ्या खर्चाचा का आहे असे मला वाटते? Answer, cast of the movie must be very famous stars. Their fees must be very high expenses on technology from foreign countries and attractive, fabulous locations must have cost the producer heavily. Then fourth question number 4, can you think of other reasons for Ritika's decision. रितिकाच्या निर्णयामागे काही इतर कारणे असावीत असं तुम्हाला वाटतं का? Answer, she must be tired of acting for a long time. She might be choosing some different careers or business. She must have thought of retiring when she was at the top.
she might be getting married. And then last question, what will be Ritika's reaction to this news? या बातमीबद्दल रितिकाची प्रतिक्रिया काय असेल? Ritika will refuse to give any reason for her decision, or she will not make any comment. She might call a press conference to clear the things. Next news analysis, most dangerous time in history. London, the famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. मानवजातीच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे, असा इशारा भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे. असे म्हणतात, He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. ते असं म्हणतात, He said that the world today is facing huge challenges. आजचं जे जग आहे, या हवामानातील बदल असेल, लोकसंख्येचा विस्फोट असेल, साथीचे रोग असतील, यासारख्या प्रचंड आव्हानांना काय करतायत, जग सगळं संपूर्ण सामोरे जात आहे. Then we have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. परंतु सध्या ज्या ग्रहावर आपण राहतो आहोत त्याचा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही. We will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it, Hawking wrote recently in the Guardian newspaper. जे आजपासून काही शेकडे वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यावर वसाहती निर्माण केलेल्या असतील, पण आजच्या घडीला आपल्याजवळ पृथ्वी हा एकच ग्रह आहे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी नुकतेच काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. देर आर सम क्वेश्चन. गेस द मिनिंग ऑफ मनकाइंड. मनकाइंड या शब्दाचा अर्थ सांगायचा आपल्याला. मनकाइंड, ऑल द ह्युमन्स ऑर द ह्युमन रेसेस, म्हणजे मानवजात. नेक्स्ट, विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. पृथ्वीकरता बातमीत कोणते शब्द किंवा शब्दसमूह वापरलेले आहेत. वर्ड अँड planet are the words used for the earth in the news. Third, which of the given problems do you believe is the most serious? दिलेल्या समस्यापैकी सर्वात मोठी समस्या कोणती आहे असा तुमचा विश्वास आहे. फर्स्ट, क्लायमेट चेंजेस, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस. क्लायमेट चेंज, आन्सर काय त्याच्यापैकी क्लायमेट चेंज. क्वेश्चन नंबर 4, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स. We have the technology to destroy the planet on which we live. We will have built colonies amid the stars. Right now, we have only one planet. Then, question number 5. Professor Hawking wrote about the problems in the Guardian. Why is it given as news in the newspapers? जे प्राध्यापक हॉकिंग यांनी समस्येविषयी गार्डियन या वर्तमानपत्रात लिहिलेले आहे, इतर वर्तमानपत्रात ती बातमी म्हणून का दिलेली आहे. आन्सर, इट इज गिवन इन द न्यूज टू मेक पीपल अवेअर ऑफ द डेंजरस सिच्युएशन अँड मेक देम अंडरस्टँड द इम्पेंडिंग कलॅमिटीज. द न्यूज विल इन्स्पायर द सायंटिस्ट टू फाइंड रेमेडीज. लास्ट न्यूज, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स, जे सर्व आजारावर रामबाण उपाय, असं हे टायटल आहे. स्टाफ रिपोर्टर कवठे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी आवर टू राळेवाडी. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी आवर टू राळेवाडी, अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आंबेगावजवळ असणारं छोटंसं राळेवाडी हे जे ठिकाण आहे, एका या वसाहतीमध्ये तासाला शेकडो लोक त्या ठिकाणी हजर होत आहेत. They wait in long winding queues in the hot sun to get a special powder from Mary Baba, who claims that it cures all sorts of diseases. They wait in long winding queues. त्या ठिकाणी
तळपत्या उन्हामध्ये बरीच मोठी रांग लोकांची लागलेली आहे. कशासाठी? तर त्या ठिकाणी असणारा मेरी बाबा जो आहे त्याची एक खास पावडर आहे, स्पेशल पावडर फ्रॉम मेरी बाबा, हू क्लेम्स दॅट, की ज्याचं असं म्हणणं आहे इट क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस, की या पावडरीपासून अनेक आजार काय होतात? दूर होतात, असं त्याचा दावा आहे. अकॉर्डिंग टू हिम, त्याच्यामध्ये ही हॅज डेव्हलप्ड दिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन द हिमालयाज. ही जी पावडर त्यानं अवेलेबल केलेली आहे ती कुठून आणलेली आहे? खास एका वनस्पतीपासून बनवलेलं आहे, हिमालयातून आणलेल्या एका वनस्पतीपासून ही पावडर बनवलेली आहे. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड सोर्स ऑफ द हर्ब, ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील्ड टू हिम. ही ऑफर्स इट ॲट ₹25 अ पॅकेट. म्हणजे त्याला कोणतंही टायटल वगैरे नाही, कोणतंही त्याला नाव दिलेलं नाही, पण त्याची किंमत मात्र काय केलेलं आहे? ₹25 हे पॅक आहे. ईच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. प्रत्येक पाकिटासोबतच तो त्याचा आशीर्वादही त्याबरोबर देतो. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. बऱ्याच अनुयायांचा, फॉलोअर्स मीन्स जे अनुयायी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ही पावडर घेऊन बरेच लोक, हजारो लोक काय केलेले आहेत? बरी झालेले आहेत. हाऊएव्हर, डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल सेज दॅट the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. पण त्या ठिकाणी असणारे डॉक्टर कर्णिक, आंबेगावमधील सरकारी हॉस्पिटलमधील हे डॉक्टर काय म्हणतात की गेल्या आठवड्यापासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या दवाखान्यामध्ये पेशंटांची संख्या अधिक काय होते? वाढत होता. मिनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोअर्स. फ्लॉक मीन्स टू गॅदर टुगेदर इन लार्ज नंबर, असंख्य संख्येनं एकत्र गोळा होणे. दुसरा शब्द आहे फॉलोअर्स. फॉलोअर्स मीन्स पर्सन हू सपोर्ट अँड ॲडमायर अ पर्टिक्युलर पर्सन. सपोर्टर, अनुयायी. दुसरा क्वेश्चन आहे वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग. शीर्षकात प्रश्नचिन्ह का आहे? द रिपोर्टर हिमसेल्फ इज डाऊटफुल अबाउट द कंटेंट्स ऑफ द न्यूज. He has given the news but left it to the people to decide whether to believe it or not. Third question है which part of the news is reliable, which part may not be reliable, and how do we learn that? The news that people are flocking near Ambegaon for the special powder seems to be a reliable news because we know that even today many gullible, illiterate and ignorant people believe in such news and keep faith in such miracle. The news that Miri Baba's special herbal powder cures all sorts of diseases may not be reliable news. This we know from Dr. Karnik's statement that the number of patients in the Ambegaon Civil Hospital has increased in the last few weeks. Fourth question. Will Miri Baba and his followers like the news? They will not like the news because the news could raise questions and doubts among the people. They might protest and oppose this news. Next, what should you do when you fall ill? तुम्ही आजारी पडला तर काय कराल? If I fall ill, I must go to my family doctor. And the last question, imagine how this news attempt helped people understand the truth that Miri Baba's powder cannot cure diseases. Write the story about it in short in your mother tongue. तर ही जी स्टोरी आहे मराठीमध्ये सांगायची आहे. तर काही सुशिक्षित तरुणांनी मिरी बाबाच्या मठापाशी जमलेल्या सर्व रुग्णांना जमा केले. मिरी बाबाला मठाबाहेर आणले आणि ती पावडर म्हणजे औषध नसून साधे बाजरीचे पीठ आहे हे सत्य त्या सर्वांसमक्ष मिरी बाबाला कबूल करायला लावले. मिरी बाबाने आपण पैसे कमावण्याकरता लोकांना फसवले हे कबूल. We have completed the news analysis and explains and answer the questions and some new words. Try to understand it. Thank you so much for watching my video.